नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की मुंबई पोलीस भरतीचं फिजिकल जे CP मुंबई आहे मित्रांनो, ब्रो मुंबई यांचं फिजिकल 19 तारखेपासून सुरू होणार आहे. काहींच्या डेट बदललेल्या आहेत, 19-20 झालेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती दिलेलीच आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मित्रांनो, कारण की अभ्यासाचं क्रायटेरिया म्हणजे जो पॅटर्न असतो हा आपल्याला तर माहिती आहे की असा येणार आहे. पण नेमकं आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, तर ते आपल्याला खूप महत्त्वाचं असतं या शेवटच्या दिवसामध्ये. हे एक मी विश्लेषण केलेलं आहे, माझ्या परीने केलेलं आहे मित्रांनो, सर्व पेपर बघून. याच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग असतील, ज्या तुमच्या लक्षात आल्या असतील तर पहिलेच क्षमा मागतो. एक विश्लेषण केलेलं आहे जे की तुम्हाला CP मुंबईच्या लेखी परीक्षेमध्ये फायद्याचं असू शकतं. खूप काही वेगळं करायचं नाही मित्रांनो. बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण ही गोष्ट करणारच आहेत. तरी एक सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी इथे करत आहे की जी 7 जुलैला लेखी परीक्षा झालेली आहे मित्रांनो 22 घटकामध्ये, आणि आता बाकी चालक वगैरे जे मित्रांनो पेपर होत आहेत असे मिळून समजा आपण 8 घटक पकडू. हे असे मिळून 30 घटकाचे असे समजा की 30 घटकाचे पेपर आतापर्यंत झालेले आहेत. कुठं समजा चालकचा झाला असेल, कुठं SRPFचा झाला असेल, त्या दृष्टिकोनातून मित्रांनो 30 घटक धरा आणि आजपासून लिहून घ्या. माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या की आजपासून CP मुंबईचा पेपर हा 1 महिन्यानंतरच होणार मित्रांनो. कमीत कमी ग्राउंड 25 दिवस चालणार आहे. 25 दिवस जरी चाललं, 20 दिवस जरी पकडलं तुम्ही, तरी त्याच्यानंतर 7-8 दिवस लेखीसाठी तरी देणारच मित्रांनो. तर त्या दृष्टिकोनातून सांगतो की 1 महिना तुम्हाला मिळणार आहे. या 1 महिन्याचा अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला बिलकुल सांगणार नाही, कारण की तुम्ही तुमचा अभ्यास, मी तर हे म्हणतो की तुम्ही कोणाच्याच सांगण्यावरून त्या पद्धतीने अभ्यास करायचा नाही मित्रांनो. प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगळी असते. जेव्हा मी अभ्यास करायचो मित्रांनो, मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, पण दिवसा माझ्याकडून अभ्यास होत नव्हता. काही मित्रांना 10 नंतर अभ्यास होत नाही, ते दिवसा अभ्यास करू शकतात. काही रात्री बिलकुल अभ्यास करत नाही, ते दिवसभर अभ्यास करतात. काही दिवसभर बिलकुल अभ्यास करू शकत नाही, ते रात्री अभ्यास करतात. प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा पॅटर्न हा वेगळा असतो. प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असते, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते मित्रांनो. त्यामुळे मी हे सांगणार नाही की तुम्ही काय करायचं आहे, फक्त असं सांगणार आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार फक्त अशा गोष्टी करा ज्या गोष्टीचा तुम्हाला 100% फायदा होईल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो, जो हा व्हिडिओ बघेल, जो मित्र हा व्हिडिओ बघेल, त्याला 80+ मार्क येणं 100पैकी. त्यापैकी मी सांगतो मित्रांनो, ही गोष्ट फॉलो केली तर 100% त्याला फायदा होईल आणि 100% लेखीमध्ये तो 80+ जाऊ शकतो मित्रांनो. याचं सोपं विश्लेषण आहे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला आपण बघूया. जे की 7 तारखेला जो पेपर झाले मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे महत्त्वाचं की 7 तारखेला जे पेपर झाले होते बघा, यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला टॉपिक कोणते येतं, मराठी व्याकरण. ओके, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता. आता ह्या गोष्टीवर प्रश्न येतात मित्रांनो. तर या पेपरवरून आपल्याला काय जाणवलं आहे, हा जो पेपर झाला आहे मित्रांनो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये असं जाणवलं आहे की सरासरी मित्रांनो, 25 प्रश्न जे आहेत मित्रांनो हे मराठी व्याकरणावर येत आहेत. म्हणजे 25% प्रश्न असं पकडूनच चाला की 25 प्रश्न मराठी व्याकरणावर येत आहेत. त्याच्यानंतर 35 ते 40 प्रश्न आहे जे मित्रांनो, 35 ते 40 प्रश्न हे GS प्लस चालू घडामोडी यावर येत आहे मित्रांनो. GS प्लस चालू घडामोडी 35 ते 40 प्रश्न. समजा आपण पकडून चला की 35 येत आहे, हे झाले 25, हे झाले 35. आणि गणिताचे 15 ते 20 प्रश्न, गणिताचे मित्रांनो जवळपास 15 ते 20 प्रश्न. समजा आपण सरासरी धरू 20 प्रश्न इथं गणिताचे येते, आणि बुद्धिमत्तेचे 20 ते 25 प्रश्न, म्हणजे सरासरी इथं आपण पकडू 20 प्रश्न हे बुद्धिमत्तावर येते. म्हणजे असे मिळून हे 100 प्रश्न येते मित्रांनो. किती? 100. सरासरी काय आहे, मराठी व्याकरण 25, गणित आणि बुद्धिमत्ता 35-40 आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी 35-40. असा ह्या गोष्टीतून आपल्याला पॅटर्न कळालेला आहे की ह्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायचा आहे की आपल्याला फोकस नेमकं काय करायचं आहे. तर फोकस सगळंच करायचं आहे, असं नाही सोडायचं आहे. मी तर म्हणेल मराठीमध्ये कोणाचाच मार्क गेला नाही पाहिजे मित्रांनो. मराठीमध्ये मी सांगतो तुम्हाला, बाळासाहेब शिंदे असो की मोरा वाळंबे, तुमच्या मुखपाठ असलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी नाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, सकर्मक क्रियापद काय, आकर्मक क्रियापद काय, भाव्य प्रयोग काय, कर्तरी प्रयोग काय, कर्मणी प्रयोग काय, ह्या गोष्टी तुम्हाला, समास, अलंकार, ह्या गोष्टी मुखपाठ पाहिजेत मित्रांनो. म्हणी, मोरावाळंबेच्या नंतर त्याच्यासोबत एक शब्दसंग्रह म्हणून पुस्तक येतं मित्रांनो. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत
शब्द आहेत, वाक्यप्रचार आहे, म्हणी आहेत. त्याच्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, कानडी, परप्रांतीय शब्द जे आहेत मित्रांनो. किंवा बाळासाहेब शिंदेमध्ये तुम्ही कोणतंही एक बुक, मी हे म्हणत नाही की दोन्ही बुक रेफर करायचे, कोणतंही एकच बुक तुम्ही हे करा, फक्त मुखपाठ करून टाका. मराठीमध्ये असं म्हणलं नाही पाहिजेत कोणी की सर मला 25 पैकी 24 मार्क आले. नाही मित्रांनो, कट ऑफ डिक्लेअर करतो मराठी व्याकरण. जो मुलगा मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतो तो 90+ जातो मित्रांनो. आणि जो मराठीमध्ये 20 मार्क घेतो तो 90च्या आतमध्येच राहतो, कारण की बाकी GS मध्ये वगैरे त्याचे मार्क करतात गणित याच्यामध्ये. त्यामुळे मी सांगतो मित्रांनो की मराठी मुखपाठच करायची. तर आता मराठीमध्ये बघूया आपण. सर्वात पहिले मराठी विषय बघूया की मराठीमध्ये जास्त टॉपिक कोणते फोकस केलेले बघा. आपण जसं बोललो समास, समासावर खूप मोठं, कारण की समासमध्ये काय होतं मित्रांनो, काही काही समासामध्ये द्विगु असो, बहुव्रीही समास असो किंवा कर्मधारय समास असो, यामध्ये काही ना समास हा कन्फ्युजिंग सब्जेक्ट म्हटलं, कन्फ्युजिंग चॅप्टर आहे मित्रांनो. कारण की द्वंद्व आणि हे याच्यामध्ये काही काहींना कन्फ्यूज होतं. त्याच्यानंतर बघा संधी, संधीमध्ये पण खूप कन्फ्युजिंग आहे. सजातीय, विजातीय काय संधी असतील, स्वरसंधी आहे, ऱ्हस्वसंधी आहे, दीर्घसंधी संधी आहे की याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचा जो आपण शब्दफोड करतो, संधी करतो त्याची, ती कशी होते, ह्या गोष्टी बघा मित्रांनो. आणि मराठी व्याकरणमध्ये समास आणि संधी हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहे मित्रांनो. तुम्ही MPSC करा, कोणत्याही सरळ सेवा करा, समास आणि संधीवर सर्वात जास्त प्रश्न असतात. त्याच्यानंतर उच्चारस्थान, लिंग ओळखायचं बघा. लिंग ओळखण्यावर खूप सारे प्रश्न आलेले मित्रांनो. ओके, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, त्याच्यानंतर एकवचन आहे की अनेक वचन आहे काय मित्रांनो. त्याच्यानंतर सर्वनामांचा प्रकार, कारण सर्वनाम भरपूर प्रकारचे मित्रांनो. तर सर्वनामाचे सर्व प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे. विभक्ती, विभक्ती ओळखायचे मित्रांनो, कोणती आहे कोणती नाही. तर त्याच्यानंतर प्रयोग, शब्दाचा प्रकार, वाक्यप्रचार हे तर खूप मोठे, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, विभक्ती, कारकार्थ. तर याच्यामध्ये बघा समानार्थी आणि याच्यानंतर विरुद्धार्थी हे शब्द असो, अलंकारिक शब्द मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर वाक्यप्रचार, वाक्यप्रचार आणि म्हणी, म्हणी पण मित्रांनो, वाक्यप्रचार आणि म्हणी. ओके, आता हे झाले. याच्यामध्ये समास आणि संधीवर सर्वात जास्त फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर लिंग ओळखा, त्याच्यानंतर हे विकारी शब्द, अविकारी शब्द या गोष्टी करायच्या मित्रांनो. उभयनिय अव्यय काय असतं, केवळ प्रयोगी अव्यय, त्याच्या पण यामध्ये आपण जे सर्च केलं त्याच्यामध्ये या गोष्टी जास्त वाटतात मित्रांनो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मित्रांनो संधी झालं, हे झालं. त्याच्यानंतर बघा प्रयोग, प्रयोग जे मित्रांनो, हा प्रयोग टॉपिक पण चांगल्या प्रकारे करायचा मित्रांनो. ओके, प्रयोग टॉपिक चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर अलंकार. ओके, याच्या व्यतिरिक्त हे 2 टॉपिक चांगल्या प्रकारे करायचे आहे मित्रांनो, प्रयोग आणि अलंकार. अलंकार पण खूप मोठे विचारतात मित्रांनो काही काही ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर बघा आता सामान्य ज्ञान चालू घडामोडी, हा खूप वास्ट गोष्टी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की हाच प्रश्न आला होता की तोच प्रश्न आला होता, पण एक सरासरी आपण आता भूगोल बघूया. ओके, तर भूगोलचे जे मी प्रश्न बघितले मित्रांनो, भूगोलवर जास्त करून धरण. ओके, आणि भूगोलवर जास्त करून ज्या जिल्ह्यामध्ये प्रश्न, ज्या जिल्ह्याचा पेपर आहे मित्रांनो, त्या जिल्ह्यावर काही प्रश्न. ओके, धरण, नदी. ओके, या गोष्टी जास्त फोकस आहेत धरणवर. त्याच्यानंतर घाट, घाटावर खूप सारे प्रश्न मित्रांनो मला दिसलेले. घाट, त्याच्यानंतर महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्राचा विस्तार, त्याच्यानंतर महाराष्ट्राला किती म्हणजे समुद्रकिनारा लाभलेला आहे, किती किलोमीटर आहे, किंवा किती राज्याला महाराष्ट्र राज्य अटॅच आहे. अशा भरपूर गोष्टी मित्रांनो भूगोलमध्ये जास्त करून ह्या गोष्टी विचारलेल्या आहेत. धरणवर प्रश्न जवळपास प्रत्येक गोष्टीत आहेत. धरण, घाटावर पण प्रश्न भरपूर याच्यात आहेत. महाराष्ट्राची स्थापना आणि विस्तार, समुद्रकिनारा किती लांबीचा लाभलेला आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न दिसला मित्रांनो. आणि ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्याचा सुद्धा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. ओके, आता सामान्य विज्ञान बघा. सामान्य विज्ञानमध्ये जास्त डीप नाही विचारायचं मित्रांनो. तात्याच्या ठोकळ्यामध्ये मी सांगेल तुम्हाला, तात्याच्या ठोकळ्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सांगू मित्रांनो. तात्याच्या ठोकळ्यामध्ये सामान्य विज्ञानचे जेवढे बघा मित्रांनो काय असतं, एक खूप म्हणजे डीपमध्ये प्रश्न विचारले जात नाही याच्यामध्ये. तर तात्याच्या ठोकळ्यामधलं काय करायचं तुम्हाला, जिथं कुठं असे समजा आता इथं बघा हे रो आणि ब्रॅकेट आहेत ना, हे रो आणि ब्रॅकेट आहेत, या असे रो आणि ब्रॅकेटमधले जिथं जिथं तात्याच्या ठोकळ्यामध्ये, मग तो इतिहास सब्जेक्ट असो, भूगोल सब्जेक्ट असो, राज्यघटना असो, इकॉनॉमिक्स असो, काहीही सुद्धा असो, मी म्हणेल की तात्याच्या ठोकळ्याचं बाकी सगळं सोडून द्यायचं. आणि हे असे ब्रॅकेट, कॉलम हे जे असतात ना मित्रांनो, कॉलम हे, आणि जिथं जिथं डार्क केलेलं असतं मित्रांनो बघा, काय काय ठिकाणी हायलाईट केलेलं असतं तात्याच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा. तर हे प्रश्न जास्त, हे टॉपिक जास्त वाचायचे तुम्ही. म्हणजे समजा इथं धरण आहे, ओके, धरण, त्याचे जिल्हे,
ओके, किंवा मग शिखर आहेत, सॉरी घाट आहे. ओके, मग घाट विचारला जातो की कुठून कुठपर्यंत आहे, हा घाट कुठे आहे, तो घाट कुठे आहे. त्याच्यानंतर जे शिखरे येतं की हाईटनुसार हे. तर तुम्हाला तात्याच्या ठोकळ्यामधला हाच टॉपिक वाचायचा. मग तो इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो की काहीसुद्धा असो. किंवा आता समजा जो टॉपिक असतो मित्रांनो धरणं असतात, मग धरणाविषयीच पूर्ण गोष्टी असतात. किंवा जिल्हा निर्मिती दिलेली असते की जिल्हा निर्मिती कधी कधी कोणत्या साली झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही शिखर उंचीनुसार घाट. ओके, त्याच्यानंतर काही काही ठिकाणी नदीचा समजा याच्यानुसार लांबीनुसार क्रम असो, कोणत्याही गोष्टी असो. तात्याच्या ठोकळ्यामध्ये जिथे जिथे रो आणि कॉलम दिलेले आहेत, म्हणजे जिथे जिथे तक्त्यामध्ये, सोप्या भाषेत मराठीमध्ये आपल्या तक्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या तुम्हाला पाठच करायच्या आहेत. मी म्हणेल की तात्याच्या ठोकळ्यामध्ये जे पुस्तक असं समजा पान भरून ज्या गोष्टी आहेत ती वाचू नका तुम्ही वेळेवर. पण ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो हे आहे ब्रॅकेट कॉलम, तो टॉपिक तुम्ही बिलकुल सोडायचा नाही. तो टॉपिक तुम्ही करायचा म्हणजे करायचा आहे. मग तो प्रत्येक विषयाचा असो, विज्ञान हे. आणि ह्या गोष्टीचा जर तुम्हाला फायदा नाही झाला ना मित्रांनो, मी तुम्हाला चॅलेंज देतो, वचन देतो मी तुम्हाला की ह्या गोष्टी जर त्याच्यातल्या आल्या नाही तर मी व्हिडिओ बनवणं सोडून देईल मित्रांनो. कारण की ह्या गोष्टीचा मी खूप जास्त अनुभव घेतलेला आहे की रो आणि कॉलममध्ये तक्त्यामध्ये या गोष्टी असतात, याच्यावर खूप जास्त फोकस केलेला असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास मित्रांनो, याच्यामध्ये संतांविषयी भरपूर गोष्टी विचारलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर व्हाईसराय वगैरेविषयी, त्याच्यानंतर समाचारपत्र असो किंवा कोणाचं काही असो, कोणत्या समाजसुधारक असो, त्याने कोणतं संघटना स्थापन केलेली आहे, कोणती सभा घेतलेली, काय घेतलेली, ह्या गोष्टीसुद्धा विचारलेल्या मित्रांनो. राज्यशास्त्रामध्ये जास्त करून राष्ट्रपती, राज्यपाल, राज्यघटनाची निर्मिती कधी झाली, काय झाली, ह्या गोष्टी विचारलेल्या मित्रांनो. ओके, पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक, जिल्हा परिषद या विषयीसुद्धा गोष्टी विचारलेल्या आहेत. तर मी काय म्हणेल की तात्याच्या ठोकळ्यामधले ज्या तक्त्यातल्या गोष्टी मित्रांनो, ह्या तुम्हाला वाचायच्या म्हणजे वाचायच्या. रोज 1 घंटाच वाचा, पण वाचा म्हणजे वाचा. त्याच्यानंतर बघा अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जास्त करून पंचवार्षिक योजना कोणती, कुठे काय झालेली आहे, प्रतिमान काय होतं का, अर्थशास्त्रावर जास्त प्रश्न विचारले जात नाही आहेत. 1 किंवा 2च प्रश्न येते मित्रांनो. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये पण तुम्हाला मी सांगेल की जे कॉलममध्ये वगैरे तात्याच्या ठोकळ्यामध्ये दिलेले आहे ते व्यवस्थित करून जा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि क्रीडावर खूप जास्त प्रश्न आहे मित्रांनो. सर्वात जास्त आता तुम्हाला चालू घडामोडीमध्ये क्रीडावर फोकस करायचा मित्रांनो. चालू घडामोडीमध्ये टॉपिकमध्ये क्रीडा हा प्रकार सर्वात जास्त विचारला जाते. ओके, क्रीडा, त्याच्यानंतर एखादं शौर्यचक्र असो, काय असो, कोणाला काय भेटलेलं आहे. ओके, तर याविषयी जास्त प्रश्न विचारले जाते, पण क्रीडावर जास्त फोकस आहे मित्रांनो. आणि चालू घडामोडी इतक्या लेटेस्ट विचारलेल्या आहेत मित्रांनो की 7 जुलैच्या पेपरला 4 जुलैची सुद्धा चालू घडामोडी मित्रांनो. ओके, भारताने वर्ल्ड कप जिंकला त्याचा सुद्धा आहे, 1 हप्त्यापूर्वीचा 2 जुलैचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. हाथरसमध्ये जे चेंगराचेंगरी झालेली होती मित्रांनो 2 जुलैला, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. 4 जुलैचा सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो, 3 जुलैचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे 7 जुलैचा पेपर हा 4 जुलैपर्यंत, 5 जुलैपर्यंत. तसं तुम्हाला ज्या दिवशी मुंबईचा पेपर येईल, समजा असं पकडून चला आपण 15 ऑगस्टला समजा पेपर आहे, एक एक्झाम्पल देते, तर आपल्याला 10-11 ऑगस्टपर्यंत पेपरची चालू घडामोडी वाचायच्या मित्रांनो. आणि एकदम लेटेस्ट विचारत आहेत. ओके, तर झाला हा टॉपिक. याच्यानंतरचा टॉपिक बघू आपण आता गणितावर जास्त करून मित्रांनो. एकदा माफी मागतो पुन्हा, हा व्हिडिओ थोडासा लंबी होणार आहे मित्रांनो, तरी शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. ओके, गणितामध्ये टक्केवारी. ओके, गणितामध्ये जास्त करून टक्केवारी, पूर्णांक, अपूर्णांक, गुणोत्तर, वयवारी, अंतर व वेळ, सरासरी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि घड्याळ, याच्यावर गणितामध्ये जास्त प्रश्न विचार. हा किती टक्का, याचा किती टक्का. नफ्या तोट्यावर मला जास्त प्रश्न दिसले नाही मित्रांनो. ओके, लसावी मसावीवर पण एवढे प्रश्न नाही आहेत. पण हे जे टॉपिक आहे आपले, टक्केवारी बघा, पूर्णांक, अपूर्णांक, गुणोत्तर, वयवारी, ओके, अंतर व वेळ, सरासरी, सरळ व्याज, घड्याळ. ओके, त्याच्यानंतर आलं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विसंगत घटक ओळखा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी हे, कॅलेंडरवर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या, अक्षर, कोडिंग, डिकोडिंग, रिकाम्या जागी येणारी श्रेणी, म्हणजे समजा 1, 2, 3 दिलेले आणि असं डॉट. ओके, नातेसंबंध हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. परस्पर संबंध आणि रांगेतील स्थान हा पण खूप मोठा स्थान. कारण की एक टेबल आहे, हा याच्याकडे तोंड करून आहे, हा तिथं तोंड करून आहे, हा याच्या डाव्या साईडला, उजव्या साईडला आहे, याच्या डाव्या साईडला आहे. किंवा तुम्हाला असं टेबल दिलेलं आहे, कधी राऊंडेड टेबल असेल, कधी सरळ टेबल असेल, अशा गोष्टी जास्त विचारल्या मित्रांनो. तर आता तुम्हाला फोकस काय करायचा आहे. आता हे झालं प्रश्न मित्रांनो की प्रश्नपत्रिका याच्यानुसार आलेल्या आहेत. तुम्ही पण याच्यानुसार विश्लेषण केलेलंच असेल. तर मला तुम्हाला एक विनंती आहे, हात जोडून तुम्हाला एक गोष्ट करायची, माझ्यासाठी करा. ओके, तुम्ही म्हणाल सर तुमच्यासाठी कशाला करू, आम्हाला स्वतःसाठी करायची, आम्हाला पोस्ट काढायची, तुम्ही तर नोकरी घेऊन शांत बसलेले.
पण मी म्हणेल की माझ्यासाठीच करा. आणि याचा जर फायदा नाही झाला ना मित्रांनो, जो कोणी सबस्क्रायबर असेल किंवा जो माझा व्ह्यूअर असेल, मी सांगेल आयुष्यात मी म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा बघू नका, मला डायरेक्ट ब्लॉक करून टाका, की काय करायचं करा. पण ही गोष्ट नक्की करा मित्रांनो, की समजा 30 घटकाचे पेपर आपल्याला झालेले आहेत, आजपासून 30 दिवसानंतर आपला पेपर आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, रोज एक पत्रिका आपलं बघा, आपल्याकडे आन्सर की आहे, आपल्याकडे पेपर आहे प्रत्येकाचे टेलिग्रामवर, कुठं प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक घटकाचा तुम्हाला पेपर आणि आन्सर की, रिवाईज आन्सर की सर्व भेटून जाणार आहे. त्यानुसार तुम्हाला मित्रांनो रोज रोज तुम्हाला जर वरती घ्यायची असेल तर रोज एका घटकाचा पेपर काढायचा, मोबाईलमध्येच काढा. ओके, त्याच्यामधले चालू घडामोडी तर तुम्हाला डायरेक्ट बघायच्या आहेत. ओके, आन्सर कीनुसार मराठी डायरेक्ट बघायची आहे, त्याच्यानंतर GS डायरेक्ट बघायचं आहे. ओके, पण आता हे झाले प्रश्न, 60 प्रश्न समजा असं करून चाला की 60 प्रश्न निश्चित तुम्हाला वाचायचे आहेत आणि हे 60 प्रश्न तुमचे 60 मिनिटात होणार आहे, एका तासात. पण एका तासामध्ये तुम्हाला परत 2 तास याच्यात द्यायचे. एका तासामध्ये तुम्हाला काय करायचे, जे 40 प्रश्न राहणार आहे गणित बुद्धिमत्तेचे, याच्यातले जेवढे तुम्हाला सॉल्व करणं होतात, मी तर म्हणेन तुम्हाला की 40पैकी 20 ते 25 प्रश्न तुम्हाला सॉल्व होणार आहे एका टप्प्यात. हे प्रश्न सॉल्व करून घ्यायचे. ॲन्सर तर बघितलंच आहे तुम्ही, पण प्रश्न सॉल्व करायचा, ॲन्सर काढायचं. आणि राहिलेले 10 ते 15 प्रश्न मित्रांनो तुमचे हे, ओके, हे 10-15 प्रश्न जे तुम्हाला येत नाहीत ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर सॉल्व झाले नाही तर यूट्यूबवर ते प्रश्नपत्रिका सॉल्व केल्याचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा, किंवा ऑनलाईन तुम्ही गुगलवर तो प्रश्न टाकून त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चॅलेंज देतो मित्रांनो, 300 जवळपास 30 प्रश्नपत्रिका आहेत. ओके, किती आहेत मित्रांनो, 30 प्रश्नपत्रिका आहेत, 100 प्रश्न आहेत, तर 3000 आपले प्रश्न झाले. ह्या 3000मधून मी तुम्हाला चॅलेंज सांगतो, चॅलेंज 30 प्रश्न तरी जशाल तसे नाही, जशाला तसे नाही, पण 30 प्रश्न तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुमच्या परीक्षेमध्ये येणार. येणार म्हणजे येणार. आता तुम्ही म्हणसाल कसं सर, समजा अंतर काळ वेग आहे, समजा मित्रांनो कुठे 100 दिलेला असेल मीटर अंतर, कुठं 200 दिलेलं असेल, तुमच्या पेपरला 200 येईल, पण तुम्ही हा प्रश्न सॉल्व केलेला आहे, कारण की तुम्ही सॉल्व करून बघितलं आहे, म्हणून तुम्हाला याच्या गोष्टी कळणार आहे मित्रांनो. विसंगत घटक कोणत्या ठिकाणी 5चा वर्ग असेल, इथं 6चा वर्ग येईल. कोणत्या ठिकाणी समजा वयवारी असेल, कोणाचं वय 40 वर्ष दिलेले असेल, इथं 30 येईल. टक्केवारी कुठं 50% दिलेली असेल, इथं 60% येईल. घड्याळ अंश समजा असेल 12 वाजला 12:30ची वेळ वर्षात काय दिसत असेल घड्याळात, इथं 2:30 येईल. पण जर तुम्ही हे प्रश्न सॉल्व केलेले असेल मित्रांनो, कारण की का होणार आहे, तुम्ही जर हे 30 घटक इमानदारीनं केले ना मित्रांनो, तुम्हाला चॅलेंज देतो मी, हे जर 30 घटक तुम्ही केले ना इमानदारीनं, 30 घटकामध्ये तुमचा गणित बुद्धिमत्तेचा पूर्ण टॉपिक कव्हर होऊ राहिला मित्रांनो. कसाही प्रश्न येऊ द्या, कोणत्याही टाईपचा येऊ द्या, तुम्ही तो सोडवणार आणि तुम्ही इथं आउट ऑफ मार्क्स देणार मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही चालू घडामोडीचा तुम्हाला पॅटर्न कळायला काय मित्रांनो, चालू घडामोडीवर जास्त प्रश्न येत नाही, त्यामुळे जास्त वेळ तुम्ही तिथं नाही दिला तरी चालेल. पण एवढ्या चालू घडामोडी जर केल्या ना 30 घटकातल्या, 1-2 जरी प्रश्न रिपीट झाले ना मित्रांनो, 100% होणार, तरी तुम्हाला 2 मार्क इथं ॲटोमॅटिक भेटून जाणार. आणि त्याच्यानंतर मराठी ग्रामरमध्ये भले प्रश्न रिपीट होणार नाही, पण तुम्हाला कळणार की नेमकं आपली, तुम्ही जर हे पेपर जरी वाचले ना, याच्यातले प्रश्न रिपीट 4-5 तर प्रश्न मराठीचे रिपीट होणार मित्रांनो. म्हणी असो, वाक्यप्रचार असो, किंवा बाकी पण क्रियापद असो, समास असो, काय असो, मी म्हणतो ना तुम्हाला 3000पैकी 30 प्रश्न तरी रिपीट होणार तुमचे. एक तर जशाच तसे होणार किंवा त्याच्याशी रिलेटेड होणार. सर्वनाम आहे, समजा तुम्हाला विशेष सर्वनाम जर विचारलं मित्रांनो समजा, किंवा नाम विचारलं, विशेष नाम विचारतील, पण सामान्य नाम विचारतील, फक्त एवढा फरक राहील. पण तुम्ही विशेष नाम म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून तुम्ही सामान्य नाम काय असू शकतं तुम्ही काढू शकता. ह्या गोष्टीतून तुम्हाला 30 प्रश्न एक तर जशाल तसे किंवा त्याच्याशी रिलेटेड 100% येतात मित्रांनो. बघा, तात्याचा ठोकळा MPSCमध्ये पण खूप जास्त फेमस आहे आजही. MPSC किती जरी डीपमध्ये गेली तर आजही फक्त जर तात्याचा ठोकळा जरी केला ना मित्रांनो, तात्याचा ठोकळा, तरी जवळपास 50 ते 60 प्रश्न हे तात्याच्या ठोकळ्यातून सॉल्व होतात. भलेही त्याच्यामध्ये एवढा एकच ठोकळा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण रेफरन्स बुक किंवा काय कव्हर होत नाही, पण तरी पण 50 ते 60% प्रश्न तात्याच्या ठोकळ्यातून तुम्ही MPSC सारख्या एक्झामला सुद्धा सॉल्व करू शकता. तर मी म्हणतो तात्याचा ठोकळा तुम्ही 100% वाचा GSसाठी. ओके, GSसाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं पुस्तक वापरण्याचं काम नाही, तात्याचा ठोकळा वापरा. आणि तात्याच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त फोकस करायचं आहे मित्रांनो, तक्ते. जिथं तक्ते आहेत ते तक्ते तुम्हाला सोडायचेच नाही आहेत. भले तुम्ही एखादा पेज डिस्क्रिप्टिव्ह असेल कुठे तर ते सोडून द्या,
पण हे जो तक्ता आहे ना मित्रांनो, तक्ता सोडायचाच नाही. माझे शब्द ध्यानात ठेवा, तक्ता धरून राहा तुम्ही. तुम्हाला जर नाही आउट ऑफ मार्क्स आले ना तर बघा, कारण की तक्ताच फोकस होणार आहे. शिखर कोणतं आहे, घाट कोणता आहे, कोणता काय. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी करता ना मित्रांनो, घाट किंवा या गोष्टी, याचे शॉर्ट ट्रिक्स स्वतः बनवायला लागा मित्रांनो. ओके, कारण की घाटाचा कन्फ्युजिंग होतं कधी कधी. तर त्यामुळे काय होतं की घाट तुम्ही जे मित्रांनो यांचे जे इनिशियल असतात ना, याच्यावर काहीतरी ट्रिक काढा. त्या गोष्टीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर हा असा व्हिडिओ बनवण्याचा एक माझा प्रामाणिक प्रयत्न होता मित्रांनो. तुम्हाला कळालंच असेल की जास्त कशावर फोकस झालेला आहे आणि कशावर नाही. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तळमळीने हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, वाईट कमेंट करा. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल चांगल्या कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपलं चॅनल. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करीन. परत एकदा सांगतो मित्रांनो, रोज एक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. सराव प्रश्नपत्रिकेपेक्षा पण ह्या प्रश्नपत्रिका ज्या झाल्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.